Types of epidermal appendages. Types of epidermal appendages or parts. Type of epidermal appendages. फर्स्ट epidermis. पहिला त्यामध्ये epidermis सेम असणार आहे. ओके. सो it is continuous layer except the stomata and lenticels. Except the stomata and lenticels. So lenticels are a very small amount of the rate of the transpiration. बट मोर दॅन 80% म्हणजे 80% की 80%पेक्षा जास्त जर वॉटर वेपर करत असेल तर ते मात्र कोण करतं? स्टोमॅटा. अँड व्हेरी लो अमाऊंट ऑफ द वॉटर वेपर्स आर लॉस्ट फ्रॉम द लेंटिसेल्स. ज्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल की कधी कधी त्या ठिकाणी स्टेम असणार आहे, स्टेमच्या पार्टला त्या ठिकाणी थोडंसं खोलगट असा जो पार्ट असेल तर तो जो पार्ट असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत लेंटिसेल्स. सो लेंटिसेल्स आर अ प्रोटेक्टिंग फंक्शन. त्याचंसुद्धा ते असणार आहे प्रोटेक्शन करायचं. आणि त्यामध्ये परत सो लॉस ऑफ वॉटर वेपर्स जर असेल तर ते मात्र या ठिकाणी स्टॉप करायचं काम त्या ठिकाणी करत असतात. सिंगल लेअर ऑफ द इपिडर्मल मोस्ट ऑफ द लिपमध्ये मात्र सिंगल लेअर असणार आहे. लीव्ज ऑफ निरियम, फिकस, रूट ऑफ ऑर्किड्स. इट हॅज रिजन ऑफ फॉर्म्स बाउंड्री बिटवीन प्लांट अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. सो दे आर प्रेझेंट फ्रॉम मेरिस्टेमॅटिक रिजन्स. सो दे आर प्रेझेंट फ्रॉम द मेरिस्टेमॅटिक रिजन ऑफ शूट अपेक्स. शूट अपेक्स म्हणजे काय? ज्या वेळेस ते प्लांट डेव्हलप होतं आणि वरचे जे सुरुवातीचे जे पॉइंटेड पार्ट असते तिथून त्यांचे पानाने फुलं फॉर्म होण्याचा पार्ट असणार आहे त्याला आपण शूट अपेक्स म्हणणार आहोत. सो दे आर अ प्रोटेक्टिव्ह फंक्शन. त्याचं देखील प्रोटेक्शन करण्याचं काम जर असेल तर एपिडर्मल मेम्ब्रेन्स करणार आहे. ओके. द एपिडर्मल सेल्स मे बी समवॉट इररेग्युलर इन आउटलाईन. इररेग्युलर त्यांची ज्यावेळेस सुरुवातीला जे आउटलाईन असेल म्हणजे त्यांची जी बाउंड्री असेल तर ती मात्र इरेग्युलर फॉर्मेशनमध्ये असते. म्हणजे पूर्ण बॉडीला बाहेरून आणि आतून दोन्हीकडनं त्या ठिकाणी त्यांचं काम जर असेल तर प्रोटेक्ट करण्याचं काम हे एपिडर्मल मेम्ब्रेन्स इरेग्युलर आउटलाईन युजली व्हॅरिंग शेप अँड साईज अरेंज इन क्लोज टू इच अदर. नो इंटरसेल्युलर स्पेस अमंग देम. नो इंटरसेल्युलर स्पेस. यामध्ये एपिडर्मिसमध्ये इंटरसेल्युलर स्पेस हे कम्प्लिटली ॲबसेंट असतं. यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस राहणार नाही. कारण की बघा याच्यात एक सांगेल की इपिडर्मल मेम्ब्रेनला आपण कुठले टिश्यू म्हटलेले आहे? पॅरेन्कायमस टिश्यू म्हटलेले. आणि इपिडर्मिसच्या खाली पण कधी कधी फ्लोएममध्ये पण पॅरेन्कायमा टिश्यू आले. फ्लोएम पॅरेन्कायमा, झायलेममध्ये झायलेम पॅरेन्कायमा आणि कॉर्टेक्स रिजनमध्ये देखील त्या ठिकाणी काय आलेले आहेत? पॅरेन्कायमस टिश्यू आले. So all these regions are present from rounded oval shape like structures, large nucleus and to store the food material. तिथं मात्र ते स्टोअर करत होते, लार्ज होते, इंटरसेल्युलर स्पेस तिथे प्रेझेंट होते. मात्र या ठिकाणी इपिडर्मल मेम्ब्रेनमध्ये सिंगल लेअर आहे, बॅरल शेप आहे, बट इंटरसेल्युलर स्पेस आर कम्प्लिटली ॲबसेंट. मग या ठिकाणी आपण त्याला पॅरेन्कायमस टिश्यू का म्हटलेलं आहे? टू स्टोअर द फूड मटेरियल. या ठिकाणी काय आहे? फूड मटेरियल स्टोअर आहे. त्याचा आउटर लेअर जर असेल तर तो मात्र क्युटिकल मेम्ब्रेन असणार आहे, वॅक्सी कोटिंग असणार आहे. सो डू नॉट ऑपरेट फ्रॉम द फूड सबस्टन्सेस. फूड म्हणजे काय असणार त्याच्यामध्ये? मोस्ट ऑफ त्या ठिकाणी जर पाहिलं तर काय असणार आहे? अन्न जास्त. मी तुम्हाला प्रॅक्टिकलच्या वेळेस एक बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी द एपिडर्मल सेल्स may be somewhat irregular in outline, usually varying in shape, arranged very close to each other, having no intercellular space among them. No intercellular space म्हणजे या ठिकाणी जे एपिडर्मल लेअर असेल, एपिडर्मलच्या खालचं जे लेअर असणार आहे ते सगळे जे टिश्यू असणार आहे हे कॉम्पॅक्ट लेअर जे असणार आहे, इंटरसेल्युलर स्पेस त्या ठिकाणी राहणार नाही. इंटरसेल्युलर स्पेस म्हणजे काय? जे काही सेल असेल त्याच्यामधला जो गॅप असेल त्या पार्टला आपण म्हणणार आहोत इंटरसेल्युलर स्पेस. इंटरसेल्युलर स्पेस आर प्रेझेंट फ्रॉम द फ्लुइड सबस्टन्सेस. त्या सेलच्या सराउंडेडमध्ये फ्लुइड सबस्टन्स देखील त्या ठिकाणी प्रेझेंट करण्याची क्षमता किंवा ते स्टोअर करण्याची क्षमता त्या इंटरसेल्युलर स्पेसमध्ये असते. मात्र लीफमध्ये त्या ठिकाणी इंटरसेल्युलर स्पेस नाहीत. पॅरेन्कायमस
एपिडर्मल टिश्यू जर असेल पेरेन्काइमस एपिडर्मल टिश्यू असणार आहे, त्याच्या खाली जे टिश्यू असणार आहे यामध्ये मात्र कॉम्पॅक्टली अरेंज असणार आहे. इंटरसेल्युलर स्पेस जर असेल ते ॲबसेंट असणार आहे. द सेल्स पासेस लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल्स अँड द पेरिफेरल सायटोप्लाझम. सेंट्रल व्हॅक्युअल्स अँड सराउंडेड बाय द सायटोप्लाझम. आता व्हॅक्युअलचा पार्ट्स खूप इम्पॉर्टंट आहे. व्हॅक्युअलचा पार्ट काय इम्पॉर्टंट असणार आहे जेवढं. सो द फ्लक्सिड अँड टर्जिड ऑफ द सेल्स. इन शॉर्ट मी तुम्हाला म्हणेल, कारण की या ठिकाणी देखील काय आहे, जे सेल असणार आहे फ्लक्सिड आणि टर्जिड होणे हे कशा डिपेंड असणार आहे. द प्रेझेंट ऑफ द फ्लुइड सबस्टन्सेस अँड ट्रान्सफर ऑफ हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. हायर कॉन्सन्ट्रेशनकडनं लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे जाताना त्या ठिकाणी त्या सेल्समध्ये प्रत्येक सेल, इच अँड एव्हरी सेल्स आर व्हॅक्युअल्स आर प्रेझेंट. व्हॅक्युअल त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. विदाउट व्हॅक्युअल्स सो डू नॉट मायग्रेट फ्रॉम द फ्लुइड सबस्टन्सेस फ्रॉम सेल टू सेल. जर व्हॅक्युअल जर नसेल तर त्या ठिकाणी ते मायग्रेट होणार नाही. इन शॉर्ट मी तुम्हाला म्हणेल, तुम्हाला जर भूक लागली म्हणजे काय, भूक निर्माण झाली, एनर्जी लगेच तुम्ही भरता, बरोबर आहे. काय एक वेळेस फुलअप केल्यानंतर परत टाकतात का, नाही. क्षमता संपली, विषय संपला. द सेल्स मे कंटेन ल्युकोप्लास्ट, अँथिओसायनिन, क्लोरोप्लास्ट एक्सेट्रा. क्लोरोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट, अँथिओसायनिन पिगमेंट्स. सो ऑल दीज क्लोरोफिल पिगमेंट्स आर प्रेझेंट. हे सगळे काय असणार आहे, तर क्लोरोफिल पिगमेंट्स त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. सो द मेन पर्पज फ्रॉम द फूड फॉर्मेशन. अँथोसायनिन्स प्रेझेंट इन BGA. त्या ठिकाणी आपण पाहतोय सायना BGA असणार आहे, किंवा ग्रीन अल्गी असेल, ब्ल्यू ग्रीन अल्गी असणार आहे, रेड अल्गी असेल, किंवा कधी कधी त्या ठिकाणी ब्राऊन अल्गी असणार आहे. सो ऑल दीज क्लोरोप्लास्ट कंटेन क्लोरोप्लास्ट A, B, C, फायकोएरिथ्रिन, फायकोझॅन्थिन, फायकोसायनिन, अँथोसायनिन, क्लोरोफिल A, B, C. सो ऑल द कंटेन्ट्स आर फूड फॉर्मेशन. यांचं मेन पर्पज असणार आहे फूड फॉर्मेशन. ओके. टू एक्सेप्ट द गार्ड. आणि त्याला मात्र प्रोटेक्ट करण्याचं काम हे मात्र गार्ड सेल करतात. सो गार्ड सेल्स आर सराउंडेड बाय द स्टोमॅटा. स्टोमॅटाच्या सराउंडेडमध्ये काय प्रेझेंट असणार आहे, गार्ड सेल्स अँड सबसिडरी सेल्स. In shade-loving plants, chloroplasts are also found. Sometimes substances of mucilage, tannin, calcium carbonate, and also found in these cells. या सेल्समध्ये कधी कधी आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट किंवा क्रिस्टल सिलिका, ऑल द कंटेन्ट्स आर प्रेझेंट. कधी कधी त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा प्लांट्समध्ये त्यांचे कवर असणार आहे, हे याच्यावर ते डिपेंड असणार आहे की ते ग्रीन कलर आहे का कलरफुल आहे. अँथोसायनिन पिगमेंट्स आर प्रेझेंट फ्रॉम द फ्लावर इन कंडिशन. सो डिफरंट कलर, ब्राईट कलर्स. बरेचशा फ्लावर्समध्ये देखील आपण पाहिले तर बघा त्या ठिकाणी पिंक असणार आहे, रेड असेल, येलोइश असेल, व्हायलेट कलर असणार आहे. सो डिफरंट इन कलर्स आर प्रेझेंट. सो दे आर कंटेन्ट्स आर प्रेझेंट फ्रॉम द अँथोसायनिन पिगमेंट्स. त्यामध्ये अँथोसायनिन पिगमेंट असणार आहे. इन्फ्लोरेसेस अँड फ्लावरला देखील त्या ठिकाणी प्रोटेक्शन करण्यासाठी लॉट ऑफ द ब्रिसल्स आर प्रेझेंट अँड स्टिकी सबस्टन्स. ग्लँड्युलर एअर्स तुम्ही जर पाहिलं तर बरेचसे फ्लावर जर असेल त्या फ्लावरच्या सराउंडेडमध्ये असणारे काही ब्रिसलसारखे पार्ट्स असतात. कधी कधी त्या ठिकाणी स्टिकी सबस्टन्स, ग्लँड्युलर पार्ट्स. ओके. देन नेक्स्ट, इन द केस ऑफ रूट्स, आउटर लेअर नोन ॲज इपिब्लेमा. आउटर लेअर नोन ॲज इपिब्लेमा. रूटचा जो बाहेरचा पार्ट जर असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहोत, इपिब्लेमा. मी मागे सांगितलं तुम्हाला बघा, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी रूट्स अँड बिलो द पार्ट्स आर रूट सेअर्स and root cells are surrounded by present from the epiblema. The main purpose from conduction of water and minerals. So piliferous layers, rhizoderms and few species are present from the rhizoderm. From example, bryophyte, Funaria, Rixia, as Anthoceras. So unicellular rhizoids are present. Rhizoids are mucilaginous sheath-like structures to absorb the water and minerals. बरेचसे ब्रायोफाईटचे मेंबर असणारे यामध्ये रूट्स नसतात, बट रूट लाईक रायजॉइड्स. टू टाईप ऑफ द रायजॉइड्स आर प्रेझेंट. दोन टाईप असणारे, स्मूथ अँड ट्युबरक्युलेटेड रायजॉइड्स, युनिसेल्युलर. मेन पर्पज टू ॲब्सॉर्ब द वॉटर अँड मिनरल्स. त्यांना त्या प्लॅन्टला पूर्ण वरती पाठवण्याची गरज नाही. सो दे आर प्रेझेंट फ्रॉम द डॉर्सी वेंट्रली फ्लॅटन फ्रॉम द अँथोसेरास.
जमिनीवर ते पसरट असतात, कधी कधी ते खूप छोटे असतात. शेड लव्हिंग मॉइस्ट रिजन्स आर इझिली आर ग्रोईंग टू मेंटेन द फ्लूइड सबस्टन्सेस. त्या बॉडीमध्ये वॉटर मेंटेन ठेवण्यासाठी रायझॉइड्स हे कंटिन्युअस त्या ठिकाणी वॉटर हे ॲब्सॉर्ब करतात. युनिसेल्युलर रूट हेअर्स विच हेल्प टू द ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर मिनरल्स फ्रॉम द सॉइल्स. वॉटर मिनरल्स अँड फ्रॉम द सॉइल्स. तुम्हाला रायझोडर्म्स, डर्म म्हणजे स्किन, रायझो म्हणजे काय, फर्स्ट युनिसेल्युलर ट्युबरक्युलेटेड ऑर समटाइम फ्रॉम द स्मूथ टाईप ऑफ रायझॉइड्स आर प्रेझेंट फ्रॉम द ब्रायोफाइट मेंबर्स. ब्रायोफाइटच्या काही मेंबर्समध्ये तुम्हाला ते रायझॉइड्स दिसतात. रायझोडर्मचे फंक्शन असणारे कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. सपोर्ट करायचा पार्ट त्या ठिकाणी नाही, कारण काय असणारे ते खूप छोटे असतात. उदाहरणार्थ फुनाऱ्याचे स्पीसीस जर पाहिलं तर खूप छोटे रूट्स असतात, त्याला सपोर्ट देण्याची गरज पडत नाही. फंक्शन ऑफ इपिडर्मिस. आता या ठिकाणी इपिडर्मिसचं फंक्शन आहे प्रोटेक्ट द इंटरनल सॉफ्ट टिश्यू अगेन्स्ट द मेकॅनिकल इंजुरी. बाहेरचे जे आतील जे टिश्यू असणार आहे त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम हे टिश्यू त्या ठिकाणी करतात. सो दे आर मेकॅनिकल इंजुरी फ्रॉम द इंटरनल पार्ट ऑफ द टिश्यूज. फॉर एक्झाम्पल रूट, लीफ ऑर स्टेम. रूट असेल, स्टेम असेल, लीफ असेल, इन्फ्लोरेसेस असेल, या सगळ्यांचं आतील जे टिश्यू असेल याला संरक्षण करण्याचं काम हे इपिडर्मिस करतात. हे त्याचे मेन फंक्शन आहे. टू प्रिव्हेंट द एक्सेसिव्ह लॉस ऑफ वॉटर ऑर एनी फ्लूइड सबस्टन्सेसमध्ये असणार जे काही फ्लूइड सबस्टन्स असणार आहे, सायटोप्लाझम असेल, सेल्युलोजिक मटेरियल असणार आहे, ते मात्र या ठिकाणी यस सर. अरे एस-वाय बेस केमिस्ट्री प्रॅक्टिकलला बरेच विद्यार्थी ॲबसेंट राहतात. बरं परीक्षा फॉर्म भरता येणार नाही, प्रॅक्टिकलला बसता येणार नाही. हा माझा आणि घरचा जो विद्यापीठाचा आहे, तुमची 80% हजेरी राहील तर त्या विषयाला बसता येतं. प्रत्येक विषयाची हजेरी वेगवेगळी भरली जाते, तर सगळ्यांनी प्रॅक्टिकलला हजर राहायचं. हां, बाकीच्यांनाही सांगा. आज कोणत्या टाईपचं प्रॅक्टिकल आहे तुमचं? टू प्रिव्हेंट द एक्सेसिव्ह लॉस ऑफ वॉटर फ्रॉम इंटरनल टिश्यू ट्रान्सपरेशन ऑपरेशन. ट्रान्सपरेशन अँड ऑपरेशन. जे काय तुमचे स्टेम असणार आहे त्या स्टेमचा, लीफचा आणि रायझॉइड्स असणार आहे, कधी कधी त्या ठिकाणी रूट्स असणार आहे, त्या रूटच्या बाहेरचे जे मेम्ब्रेन असेल, इपिडर्मिस, इपिप्लेमा, क्युटिकल पार्ट्स असणार आहे. सो दे आर अ प्रोटेक्टिव्ह फंक्शन फ्रॉम द इंटरनल पार्ट अँड डू नॉट लॉस ऑफ water and mucilaginous substance to protection from cuticle, wax, air, etc. It serves as the photosynthesis and secretions. So lot of the epidermal membranes, the main purpose from the photosynthesis, chlorophyll contents are present from the epidermal parts. जो epidermal parts असणार आहे त्या लीफचा, कधी कधी त्या ठिकाणी स्टेमचा, याचे मेन फंक्शन असणार आहे लाईट आर ट्रॅपिंग टू फॉर्मेशन फ्रॉम द फोटोसिंथेसिस अँड टू फॉर्म फ्रॉम द फूड मटेरियल. फूड मटेरियल फॉर्म करण्यासाठी इपिडर्मल पार्ट जर असणार आहे तो मात्र या ठिकाणी इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे. अँड सिक्रेशन म्हणजे काय, सो लॉट ऑफ द सिक्रेट ऑफ ग्लँड्युलर इन पार्ट्स. बरेचसे यामध्ये जे ग्लँड्युलर पार्ट्स असणार आहे अँड ऑइली पार्ट जर असेल तर ते मात्र या ठिकाणी रिलीज करण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे. द इपिडर्मिस ॲक्ट स्टोर हाऊस. इपिडर्मल पार्ट ॲज अ स्टोर हाऊस. वाटर अँड मेनी झिरोफायटिक प्लांट्स. वाटर अँड मेनी झिरोफायटिक प्लांट म्हणजे उदाहरणार्थ झिरोफायटिक प्लांट जर असेल ज्याचे पिनेटली कंपाऊंड लिव्ज असतात, ज्यांना काटे असतात, जे कमी पाण्यामध्ये उगवतात, वाळवंटी प्रदेशमध्ये असणारे हे सगळे प्लांट हे झिरोफायटिक असणारे आणि वॉटर स्टोअर करण्याची क्षमता जर असेल तर हे कुठे असणारे, त्या इपिडर्मल टिश्यूमध्ये असणारे. ओके. लिव्ज, स्टेम, ॲब्सॉर्बिंग हेअर्स अँड रूट्स एट्सेट्रा. द नेक्स्ट इज अ क्युटिकल. सेकंड असणारे क्युटिकल. द लेअर ऑफ क्युटिन वॅक्सी सबस्टन्स. क्युटिकल हे कसं असणार आहे, वॅक्सी सबस्टन्स असणार आहे. मी कालच तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं. चांदणीचं जे फुलं असणार आहे त्यांचे पानं जर पाहिले बघा, ते प्लॅन्टचं पानं जर पाहिले तर कसं असणार आहे, शायनिंग असणार आहे. वरचा पार्ट जर असेल थोडासा तो ऑइली असणार आहे, खालचा जर पार्ट असेल तर तो मात्र थोडासा ब्राईट कलर किंवा थोडा फेंट असणार आहे ॲज कम्पेअर टू द अबाव पार्ट्स. वरच्या पार्टपेक्षा खालचा लेअर एवढा चकाकत नाही, मात्र वरचा पार्ट त्या ठिकाणी चकाकतो. कारण काय असणार आहे, सो वॅक्सी कोटिंग्स आर प्रेझेंट फ्रॉम द क्युटिक्युलर मेंबर. वरचे जे मेम्ब्रेन असणार आहे तर तो मात्र काय असणार आहे, क्युटिक्युलर पार्ट असणार आहे. सो द प्रोटेक्टिव्ह फंक्शन, द क्युटिकल इज अ इम्परमेबल ऑफ वॉटर. क्युटिकल इज अ इम्परमेबल ऑफ वॉटर. बाकीच्या बाबतीत मी तुम्हाला मागे सांगितलं बघा, इंटरनल पार्ट जे झाले म्हणे फ्लोएम टिश्यूमध्ये, इथं आपण काय म्हटलेलं होतं, सेमी परमेबल मेम्ब्रेन्स म्हणजे काय, इझिली ट्रान्सफर फ्रॉम सेल टू सेल.
बट दिस क्युटिकल मेम्ब्रेन्स आर डज नॉट ऑपरेट फ्रॉम द फ्लूइड मटेरियल अँड ट्रान्सफर. हे मात्र ट्रान्सफर करत नाहीत आणि ऑपरेटिव्ह होऊ देत नाही. तर ते मात्र फक्त वरून कवरिंग असणारे जे आतील जे कंटेंट असणार आहेत ते मात्र या ठिकाणी ऑपरेट होऊ देत नाहीत. मग वॉटर असेल, सेल्युलर सबस्टन्स असणारे, सायटोप्लाझम असेल ते मात्र ऑपरेट होऊ देत नाही. मोस्ट ऑफ द प्लांट इट इज थिक इन झिरोफाइट्स, प्रिव्हेंट द लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द इनर सेल अँड प्रिव्हेंट द विल्टिंग ऑफ लीफ. प्रिव्हेंट द विल्टिंग ऑफ लीफ. विल्टिंग ऑफ लीफ म्हणजे काय? जर ड्राय झालं तर ते पानांना मात्र टर्न होऊ देत नाहीत. म्हणजे या ठिकाणी आपण एक आपल्या भाषेत म्हणू की त्यांना वाकडे होऊ देत नाही, तर ते मात्र तसे ड्राय होतात. नाहीतर काय झालं असतं, पाणी जास्त लॉस झालं असतं तसे मात्र ते वेल्ड झाले असते, टर्न मारले असते किंवा त्या ठिकाणी त्यांचे जे शेप असेल तो बदलला असता. परंतु त्या ठिकाणी त्याच्या प्रोटेक्शन करण्याचं काम आणि ॲज इट इज कंडिशनमध्ये ठेवण्याचं काम जर करत असेल तर ते मात्र क्युटिकल मेम्ब्रेन त्या ठिकाणी करत असतात. देन नेक्स्ट ट्रायकोम्स. Trichomes, elongated, tubular, unicellular, multicellular, outgrowth of epidermal cells. Unicellular, multicellular, rounded, etc. So they are protecting a function. हे परत मी रिपीट सांगितलं तुम्हाला. याच्यात पण मी ते जे रिपीट केलं याच्यात पण 1 by 1 त्या ठिकाणी रिपीट होतं एवढंच. सो इलॉंगेशन, एक्सटेन्सिव्ह epidermal cells develop the leaves, stem, bracts, flower of the plants. एक तर सुरुवातीला त्या ठिकाणी ज्यावेळेस लीफ फॉर्मेशन होतात तर त्यावेळेस मात्र स्टिपल कंडिशन्समध्ये येतात. ज्यावेळेस ते फ्लावर फॉर्ममध्ये येतात त्यावेळेस त्याला मात्र ब्रॅक असणार आहे. म्हणजे सुरुवातीला फुलं येतात त्यावेळेस त्यांना ब्रॅक कंडिशनमध्ये प्रोटेक्ट करण्यासाठी काटेरीसारखं. ज्यावेळेस पानं येतात त्यावेळेस सुद्धा त्याला मात्र कवर असणार आहे स्टिपलसारखं. कधी कधी थॉर्न म्हणजे काट्यासारखं, म्हणजे त्याला आपण ट्रायकोम म्हणतो. The persist throughout the leaf, plant parts may fall very multicellular. एक किंवा अनेक सेलपासून त्या ठिकाणी तयार झाले असतात. हायली व्हेरिएबल इन शेप, व्हेरिंग फ्रॉम स्मॉल प्रोट्रुबन्स अँड epidermal cells to very complex multicellular and branch structure. Complex multicellular and branch formation. जे ट्रायकोम असणार आहेत ते मात्र सिम्पल किंवा सिंगल नाही, तर ते मात्र मल्टीसेल्युलर पण आहे, कॉम्प्लेक्स पण आहे आणि ऑन ब्रँच आणि ब्रँचेस या तिन्ही कंडिशन्समध्ये आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. लिटिल सायटोप्लाझम्स इन देअर सेल्स आर कवर्ड विथ अ क्युटिकल. जे काही ट्रायकोम असणार आहे म्हणजे या ठिकाणी कधी कधी आपण मी तुम्हाला मागे सांगितलं जे स्टेम असेल तर कधी कधी या ठिकाणी ट्रायकोम येतो आणि इथं मात्र लीफसारखा पाडत नाही. सुरुवातीला जर असेल तर त्याला युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर और समटाइम्स फ्रॉम द ग्लँड्युलर इन कंडिशन्स. फ्लावर कंडिशन आर ग्लँड्युलर. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की बरेचसे ॲनिमल किंवा इन्सेक्ट फुलांच्या पाकळ्या वगैरे जे असतात ना, ज्याला आपण पेटल्स म्हणतो किंवा स्टॅमिन असणारे स्टाईल असेल तर ते खात नाही, कारण की ते त्यांच्यासाठी पॉयझनस आहे. त्यांच्यासाठी काय असणार आहे ते पॉयझनस असेल. म्हणून फक्त या ठिकाणी जे जे स्टिकी सबस्टन्स असेल ते मात्र फक्त हनीबी वगैरे कलेक्ट करू शकतात, मात्र बाकीचे त्या ठिकाणी त्याच्यावर अटॅक करू शकत नाही. ओके. लिग्निफाईड स्टेप इन डिपॉझिशन ऑफ द सिलिका, कॅल्शियम कार्बोनेट एटसेट्रा. आणि या थॉरमध्ये सिलिका कधी कधी कॅल्शियम कार्बोनेट. मग तुम्ही पाहिलं असेल बघा काटे जर असेल ते थोडेसे हार्ड असतात, त्या ट्विकपेक्षा त्या फांद्यांपेक्षा जर काटे असेल तर थोडेसे हार्ड असतात. सो दे आर प्रेझेंट फ्रॉम द सिलिका ऑर कॅल्शियम कार्बोनेट. कधी काही त्या ठिकाणी सिलिका, कधी काही त्या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेटपासून तयार झाले असतात, जेणेकरून त्या प्लॅन्ट्सला किंवा एखाद्या ॲनिमल्सला सहज त्या ठिकाणी ते पेनिट्रेट करू शकतात. फंक्शन ऑफ ट्रायकोम्स. डेन्स कवरिंग, उडी ट्रायकोम. डेन्स कवरिंग पूर्ण बॉडीला कवर केलं असतात. उडी असणारे लॉस ऑफ और रेट ऑफ ट्रान्सफरेशन आर लॉस. ट्रान्सफरेशन रेट जर असेल तर तो मात्र कमी करण्यासाठी. सेकंड जर पार्ट असेल तर त्यामध्ये आपण पाहू शकतो टू प्रोटेक्ट द आउटर इंजुरीज एजन्सीज लाईक इन इन्सेक्ट. आउटर इंजुरीज बाहेरचे जे पार्ट असेल ते मात्र त्यांना इंज्युअर्ड करण्यासाठी, म्हणजे एखादे ॲनिमल असेल त्याला इंज्युअर्ड करण्यासाठी तो पार्ट त्या ठिकाणी डेव्हलप झालेले असणार आहे. फॉर एक्झाम्पल ऑर्डर अँड प्लांट्स, सिट्रस अँड ऑसिमम
सिट्रस आणि ऑसिमम कधी कधी तुळस असणारी किंवा लिंबू जर असेल यांना मात्र फ्रॅग्रन्स म्हणजे ते तिथून मात्र स्मेल त्या ठिकाणी बाहेर रिलीज होतो. ओके. ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. ट्रायकोम्स प्रेझेंट रूट्स हेल्प्स टू द ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. कधी कधी त्या ठिकाणी वॉटर जर असेल तर ते मात्र ॲब्सॉर्ब होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी त्यांची मदती होत असते. त्यानंतर पुढचं जे क्लासिफिकेशन किंवा टाईप्स ऑफ ट्रायकोम आपण पुढच्या तासाला पाहू.